तुला कसं वाटतंय इथे येऊन? नाही चांगलं वाटतं. ए संकेत, तुला कसं वाटतंय? मला आता माझा जीव घ्या डोक्यात, तुम्हाला विचार. तुला कसं वाटतंय शुभम? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. ए अरे तुला कसं वाटतंय? एकदम छान. एकदम छान. तर सगळ्यांना हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज आपल्याला जायचं होतं पोहायला. संकेत शेटचे सकाळी सकाळी फोन आले ते, पण मी काय उठलं नव्हतं. मग फायनली 8 वाजता उठलं आणि निघालो. या ठिकाणी संकेत आली आहे ना, शुभमला घेतलेलं आहे. तर आता आपण निघालेलो आहे. गाडी चालवते. आपल्याला आज एक जणाला घ्यायचे आहे, तर आता आपण तिकडे चाललेलो आहे ना. प्लॅन मध्ये चेंज झालाय. इकडे सचिन शेट आहे ना, त्यांची गाडी घेत आहेत. मग आता गाडीत जायचं आहे आपल्याला. आपली गाडी इकडे लावून दिलेली आहे. तर तुम्ही म्हणत असताना यांना नेमकं पोहायला तरी नेमकं जायचंय कुठं? तर आम्हाला जायचंय सिद्धेश्वरवाडीला पोहायला. तर आता आम्ही निघालेलो आहे आता जस्ट. तर सिद्धोबाला, या ठिकाणी सिद्धोबाचं मंदिर आहे. आपल्याला इकडे जायचंय कुंडाकडे पोहायला. तर इकडे महादेवाचं मंदिर आहे. आपल्याला इकडे पोहायला जायचंय. पण आंघोळ केल्यानंतर तिकडे मंदिरात पाया पडायला जाणार आहे. तर इथं घोडा पोहतोय, इकडं आम्हाला पोहायला जायचंय. तर या ठिकाणी सगळेजण बघू शकता इकडे पुढे चाललेले आहेत. मी पण जाणार आहे आता. या ठिकाणी इथं या सिद्धेश्वरवाडीच्या कुंडामध्ये पोहायचंय. आणि या ठिकाणी रील स्टार प्रवीण, इकडे शुभम, या ठिकाणी ना घोडा माणसाला पोहायला शिकवत होता. इकडे माग महादेवाचं मंदिर आहे आपल्या सिद्धेश्वरवाडीचं. इकडे भरपूर असं पाणी. आणि आपल्याला या ठिकाणी इथं सिद्धेश्वरवाडीच्या कुंडामध्ये पोहायचं आहे. इथं तरी पहिले 2-4 पोरं आहेत. इकडे आपले सगळे पोरं तर रेडी झालेले आहे. आता आपण उड्या बिड्या का इकडं घोड्याचं पोहून झालंय, पण इकडं घोड्यांचं काय अजून पोहून आहे ना. तर इकडं सगळेजण पोहत आहेत. इकडं पाणी चाललेलं आहे आणि इकडं अजून बरेच जण येत आहेत. पब्लिक वाढत आहे या ठिकाणी हळूहळू. बरेच जण आलेले आहेत आता इकडं. इकडे तुम्ही पाहू शकता सगळेजण मागं पोहत आहेत. सकाळी सकाळी खूप एन्जॉय येते पोहायला, काही विषय नाही. कुंडाचा नियम आहे की इकडे शॅम्पू नाही लावायचं म्हणून पोरं इकडे येऊन शॅम्पू लावतात. इकडे कुंडातून पाणी बाहेर पडतं. आणि या ठिकाणी शुभम खूप अशा काय म्हणायचं संकेत, खूप अशा मेहनतीने डोकं धुतोय. तर तुम्ही तिथं ना आवरून रेडी झालेत. अजून शुभम शेठचं काय आवरण. शुभम शेठ सगळ्यात मागे राहिलेले. इकडे सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. आता आहे ना आपलं पोहून वगैरे झालेलं आहे. आणि इकडे वरतून पाणी येतंय सगळं. इकडे खाली पाणी वगैरे जातंय. इकडं आपलं सिद्धोबाचं मंदिर आहे. इकडे खाली पाणी जातंय पूर्णपणे. इकडे खूप असं भारी मंदिर आहे. तर मस्त तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. आणि इकडं सगळेजण आहेत. आपले संकेत आहे, शुभम आहे, सचिन आहे आणि हो भैया. तरी इकडं सचिन आहे ना दर सोमवारी येत असतो. तर आता आपण इकडे आतमध्ये जाणार आहे. इकडं भुयारी मंदिर आहे. तर महादेवाची पिंड वगैरे आतमध्ये, तिकडे जाणार आहे पहिलं. मग इकडे आतमध्ये आलेलो आहे. आम्हाला काही दिसत नाही. इकडे तुम्ही पाहू शकता पुढे महादेवाची पिंड आहे. आता आपलं इकडचं दर्शन झालेलं आहे. आता आपण इकडं मेन मंदिरामध्ये जाणार आहे. हे आहे इकडचं मेन मंदिर. तर हे ना मंदिराच्या पाठीमागचं दिसते. इथं पाराचे ऋषी इथं तप करायला बसायचे. त्याच्यानंतर इथं आपला मोठा धबधबा आहे. पूर्ण एवढं पाणी येतं ना पावसाळ्यात. पूर्ण मंदिर पडलेलं आहे. इकडं पण लोक जातात आता पण. खूप असं भारी वातावरण इकडं. इकडं खूप अशी दरी आहे इकडं. काय तलाव आहे मोठा. आपल्याला आता वरती मंदिराकडे जायचं आहे. ठिकाणी ना मंदिराच्या पायऱ्यांचं काम झालेलं नाही. ते इथं पूर्णपणे चुकलेल्या इकडे बाबांसोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि पुढे निघालो दर्शनासाठी. तर इकडे डॉगेश भाई ना निवांत झोपला होता दर्शनाला नाथखोळामध्ये. इकडे त्याला काही टेन्शन नव्हतं, निवांत मध्ये झोपला होता. या ठिकाणी महादेवाची पिंड अशी छान सजवलेली आहे.
आणि आपल्याला आहे ना चंदनाचा गंध लावायचा आहे. या ठिकाणी सचिन शेट्टी संकेतचा मोबाईल आहे ना, आपण पोहत होतो तिकडं कुठंतरी राहिलेला आहे. संकेत खूप स्पीडने गेलेला आहे तिकडं, आम्हाला सोडून गेलाय संकेत. संकेतचा मोबाईल आता भेटतोय का नाही आपण पाहू पुढं. या ठिकाणी संकेत खूप अशा स्पीडने धावत पळत गेलेला आहे. संकेत शेटचा मोबाईल हरवला म्हणून त्याची चेष्टा करत आम्ही चाललो होतो आणि ते चेष्टा करता करता इकडं माझी चप्पल सोडून आलो भाऊ. मग काय भाऊ गेलो परत चप्पल आणायला माग आणि चप्पल वगैरे घेतली आणि इकडं आलो. संकेत मोबाईल भेटला का? फायनली संकेतचा मोबाईल भेटलेला आहे. तरी संकेत खूप असा खुश आणि संकेत पाण्यातून इकडं नदी पार करून येतो या ठिकाणी. आणि संकेतची स्माईल आणि संकेतच्या तोंडावरच काय म्हणतात हास्य आणि सख्खींच्या तोंडावर जे तेज आलेलं आहे आता मोबाईल सापडल्यावरती. तर संकेत खूप अशा खुश. तर संकेतचं असं म्हणणं आहे की फक्त मोबाईल सापडला, काही पोरगी पळून नाही आणली. तुला कसं वाटतं इथे येऊन? नाही चांगलं वाटतं. ए संकेत, तुला कसं वाटतंय? मला आता माझा जीव गेला डोक्यात. तुम्हाला विचार तुला कसं वाटतंय शुभम? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. ए अरे तुला कसं वाटतंय? एकदम छान. एकदम छान. तर सगळ्यांना इथे येऊन खूप असं भारी वाटतंय. तर आता आम्ही परत निघालेलो आहे पारनेरला. या ठिकाणी सचिन शेटची ड्रायव्हिंग नाथखोळा आहे. आम्ही परत मागे चाललेलो आहे. इकडं आम्ही पोहताना खेळत होतो. शुभमने काय आम्हाला राज्य दिलं नाही. शुभम जरा नाराज दिसतोय. शुभम काय झालंय तुला? तर फायनली गाईज आत्ताच आपण पोहून आलेलो आहे. तर तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट देत राहा. तर इकडे शुभमचं काय चाललेलं आहे मटकी तुम्ही पाहू शकता.